Hello friends, welcome my YouTube channel. Today we are going to learn class 7 subject math. विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये मॅथ या विषयाची पॅट जी एक्झाम आहे त्या एक्झामचा क्वेश्चन पेपर या ठिकाणी आपण सॉल्व करत होतो. तोच पेपर कंटिन्यू आपण या ठिकाणी सॉल्व करणार आहोत. त्यामधला क्वेश्चन नंबर 7 आज आपण सॉल्व करूया. क्वेश्चन नंबर 7 सॉल्व. फर्स्ट क्वेश्चन. Segment RS is the diameter of the circle with center P. If measure QPR 60 degree, then find measure ARC QNR, measure ARC RMC आणि measure ARC RMQ. तर या ठिकाणी आपण पाहू शकता की फर्स्ट मेजर ARC QNR इज इक्वल टू मेजर QPR. या ठिकाणी दोघेही सेम आहे म्हणून मेजर QNR 6 डिग्री. त्यानंतर सेकंड मेजर ARC RMS. मग या ठिकाणी मेजर ऑफ द हाफ सर्कल 180 डिग्री आणि मेजर ARC RMS इज इक्वल टू 180 डिग्री. थर्ड मेजर ARC RMQ. मेजर RMQ इज इक्वल टू 360 डिग्री मायनस मेजर QNR. मग या ठिकाणी QNR किती आहे 60. म्हणून मेजर RMQ इज इक्वल टू 360 मायनस 60 डिग्री. मेजर ARC RMQ इज इक्वल टू 300. अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला हे मेजर हे काढायचे आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर बी. इन द गिवन फिगर 0 इज द सेंटर ऑफ द सर्कल. देन या ठिकाणी 0 हा सेंटर पॉईंट दिलेला आहे. राईट द नेम ऑफ द सेंट्रल अँगल करेस्पॉन्डिंग टू ARC ADC. मग या ठिकाणी सेंट्रल अँगल दिलेला आहे ADC. मग त्यालाच सेंट्रल अँगल करस्पॉन्डिंग टू ARC या ADCला कोणता अँगल या ठिकाणी करेस्पॉन्डिंग आहे म्हणून ADC. कोण ADC. त्यानंतर सेकंड आहे राईट द नेम ऑफ द मायनर ARC इन द गिवन फिगर. त्या ठिकाणी मेजर ARC ADC. थर्ड राईट द नेम ऑफ अ मेजर ARC इन द गिवन फिगर. मेजर ARC AEC. अशा प्रकारे या ठिकाणी ही जी दिलेली डायग्राम आहे या डायग्रामवरून आपल्याला खाली दिलेले क्वेश्चन हे या ठिकाणी सॉल्व करायचे आहेत. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 8. टू वुमेन सेल्फ help group jointly set up a stall by contributing rupees 24,000 and 36,000. They earn a profit of 70,000. What was the share of the profit for each group? या ठिकाणी दोन बचत गट आहे आणि दोन बचत गटाच्या महिलांनी या ठिकाणी 24,000 आणि 36,000 एवढी इन्व्हेस्टमेंट केलेली. त्यांना प्रॉफिट झाला 7,000 रुपये. मग आपल्याला या ठिकाणी एका ग्रुपला किती प्रॉफिट हा मिळाला आहे. मग सुरुवातीला द रेशिओ ऑफ द इन्व्हेस्टमेंट इज 24,000 36,000. मग या ठिकाणी 24,000 डिवायडेशन 36,000 इज इक्वल टू हे 30 कट झाले 1 2 3 1 2 3 24/36. मग याला 12 डिवायडेशन केलं 12 2 24 12 3 36 इज इक्वल टू 2/3. म्हणजेच रेशिओ आला 2:3. मग या ठिकाणी देअर टोटल अमाऊंट त्यांनी टोटल अमाऊंट किती इन्व्हेस्ट केले 24,000 प्लस 36,000 इज इक्वल टू 60,000. किती आले टोटल अमाऊंट 60,000. मग दे अर्न अ प्रॉफिट ऑफ 7,000. त्यांना प्रॉफिट दिलेला आहे 7,000. मग आता इच प्रॉफिट करायचा आहे म्हणजे प्रत्येकाला किती प्रॉफिट मिळाला. मग फर्स्ट वुमेन ग्रुप प्रॉफिट बाय रेशिओ दिलेला आहे 2 and 3 म्हणजे 2x and 3x. मग फर्स्ट वुमेन ग्रुप प्रॉफिट बाय 2x अँड सेकंड वुमेन ग्रुप ऑफ प्रॉफिट बाय 3x. मग 2x प्लस 3x इज इक्वल टू प्रॉफिट दिलेला आहे 7,000. मग 5x इज इक्वल टू 7,000. x इज इक्वल टू 7,000 डिवायडेशन 5
इज इक्वल टू आन्सर आलं 1400. मग या ठिकाणी 2x इज इक्वल टू 2 मल्टिप्लिकेशन 4000 2800. त्यानंतर 3x इज इक्वल टू 3 मल्टिप्लिकेशन 40 इज इक्वल टू 4200. मग या ठिकाणी फर्स्ट वुमेन ग्रुप प्रॉफिट बाय 2800 अँड सेकंड वुमेन ग्रुप प्रॉफिट बाय 4200 असं या ठिकाणी आपल्याला या ग्रुपला हे प्रॉफिट या ठिकाणी मिळालेले आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, 3 friends started a business by investing 2,70,000 in the ratio 2:3:4. At the end of the year, they incur a loss of 8%. How much loss did each of their incur? Complete the activity and find the answer. या ठिकाणी त्यांनी ही ॲक्टिव्हिटी दिलेली आणि ती आपल्याला या ठिकाणी कंप्लीट करायची. मग या ठिकाणी सोल्युशन दिलेले, देअर इन्व्हेस्टमेंट इन द रेशिओ 2:3:4. लेट द कॉमन मल्टिप्लायर बाय वाय. मग या ठिकाणी देअर इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टमेंट 2y 3y आणि 4y रिस्पेक्टिवली. त्यानंतर या ठिकाणी 2y + 3y + 4y इज इक्वल टू 2,70,000. मग या ठिकाणी y इज इक्वल टू हे आपल्याला काढायचं आहे. मग या ठिकाणी इन्व्हेस्ट ऑफ द फर्स्ट फ्रेंड 2y इज इक्वल टू 60,000. इन्व्हेस्टमेंट ऑफ द सेकंड फ्रेंड 3y हेही आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. इन्व्हेस्ट ऑफ द थर्ड फ्रेंड 4y इज इक्वल टू 1,20,000. मग या ठिकाणी सीन द लॉस ऑफ द शेअर इज प्रोपोर्शन इन द इन्व्हेस्टमेंट लॉस इन्क्युअर्ड बाय द फर्स्ट फ्रेंड. मग या ठिकाणी 60,000 मल्टिप्लिकेशन पर्सेंटेज दिलेले 8 म्हणून 8/100. मग इज इक्वल टू त्याचा लॉस आलेला आहे 4800. त्याचप्रमाणे लॉस इन्क्युअर्ड बाय सेकंड फ्रेंड 9000 मल्टिप्लाय 8/100 इज इक्वल टू 7200. लॉस इन्क्युअर्ड बाय थर्ड फ्रेंड 1,22,000 मल्टिप्लिकेशन 8/100 इज इक्वल टू 9600. अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला हे डिवायडेशन करायचे आणि त्या ठिकाणी डिवायडेशन करून हे आपल्याला आन्सर हे काढायचे. मग या ठिकाणी इन्व्हेस्ट ऑफ द सेकंड फ्रेंड त्यांनी किती इन्व्हेस्ट केला होता तर 90,000 आणि म्हणून इथं वायची जी किंमत आहे ती आहे 30,000. अशा प्रकारे या ठिकाणी हा क्वेश्चन मी सॉल्व केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.